श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल ग्रेसफुल कॉर्नर विथ दीपा। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण सगळ्या महिला ज्या समस्येने जास्त त्रस्त असतो त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यावरती एक सोल्युशन आहे माझ्याकडे, ते म्हणजे हेअरफॉलवरती आपण बनवतो एक घरगुती पद्धतीने बनवलेलं तेल। तर मी इथं तुम्हाला मी जे तेल करण्यासाठी वस्तू वापरते ते दाखवते। सर्वप्रथम तर आपल्याला लोखंडी कढई हवी आहे, त्यानंतर ॲलोवेरा जेल, मेथी, जास्वंदाची फुलं, त्यानंतर मी इथं रोजमेरीचे ड्राईड लीव्ज पण घेतलेले आहेत, त्यानंतर घेतलेली एक कलोंजी, कढीपत्ता आणि आवळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर चला मग आता सुरुवात करूया आपण या तेल बनवायला। तर याच्यासाठी स्ट्रिक्टली म्हणजे जमेल आणि अवेलेबल असेल तर शक्यतो लोखंडाची कढई घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे तेल बनवून ओव्हरनाईट किंवा 4-5 तासांसाठी तरी हार्डली ते त्याच कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर बघा, हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे माझ्याकडचं तेल अगदी चाळलेलं होतं, मी त्याला तर गॅसवरती ठेवून घेतलेले आहे। आता त्यानंतर हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते 1 बाय 1 मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते। आता सर्वप्रथम मी टाकलेलं आहे ॲलोवेरा जेल, त्यानंतर टाकलं आहे कढीपत्ता, त्यानंतर आवळ्याचे जे काही तुकडे केले होते ते, रोजमेरीची सुकलेली पानं, ते ऑनलाईन सहज अवेलेबल होतील तुम्हाला। त्याच्यानंतर टाकलेलं आहे जास्वंदाची फुलं, तुम्ही याच्यामध्ये पानं पण ॲड करू शकता जर जास्वंदाची फुलं तुम्हाला कमी भेटत असतील तर। तर हे सगळं अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथं मेथ्या थोड्याशा 1 चमचाभर ॲड केलेल्या आहेत, त्यानंतर कलोंजी पण केसासाठी चांगली असते आणि हे तेल मी आत्ता बनवते, पण याआधी मी बरेचदा बनवलेलं आहे। आता परत सडन मला हेअरफॉल चालू झाला तर मला परत एकदा या तेलाची आठवण आली, म्हणून मग मी परत एकदा हे बनवते। बनवताना थोडंसं कंटाळवाणं असेल किंवा टाईम कन्झ्युमिंग असेल तर या तेलाचे खरंच रिझल्ट्स खूप चांगले आहेत। मी यापूर्वी बरेचदा हे तेल बनवलेलं आहे, अगदी सुरुवातीला माझ्या आईने मला हे तेल बनवून दिलं होतं। तर तिने त्यामध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट म्हणजे कडुनिंबाचा पाला पण ॲड केलेला, तर तो मी आता करत नाही आहे। तर हे चांगलं अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं, ते फुलं वगैरे तर अगदी क्रिस्पी होतात ह्याच्यामध्ये। आणि आवळा आणि ॲलोवेरा जास्त तळायला जास्त वेळ लागत असल्यामुळे याच 2 गोष्टींना फार वेळ लागतो, बाकी इन्ग्रेडियंट लवकर तळून होतात तेलामध्ये। सतत ढवळत राहायचे कारण जे खालच्या बाजूचे आहेत ते कडक होतील। बघू शकता इथं बाकी सगळं तर तळून झालेलं, फक्त ॲलोवेरामुळे आपल्याला उशीर होते, म्हणजे कोरफडीचा गर असतो पण तसं जाडसर आणि असं एकदम जेल टाईपमध्ये, तर त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो। बघू शकता इथं तुम्ही तेलाचा कलर बदल झालेला आहे आणि असं झालं की आपल्याला हे तेल बंद करून घ्यायचं आहे, अगदी पण करपवायचं नाही आहे। व कोरफड आणि आवळा असं पूर्णपणे हेच व्हावा, तळला जावा असं काही नाही, ते अगदी ब्राऊन शेडमध्ये झालं आपल्याला समजतं की त्याचा एक अंश तेलामध्ये उतरला असेल, तर तेव्हा आपण फ्लेम बंद करून ते तेल ठेवू शकतो। तर बघा, एवढ्या सगळ्या इन्ग्रेडियंटमुळे तेलाचा कलर पण बदल झालेला आहे। सतत ढवळत राहायचे जेणेकरून ते करपले जाणार नाहीत फुलं किंवा जी कढीपत्त्याची पानं आपण वापरली त्यामध्ये। तर आता बघा, आता हे तेल तयार आहे। आता हे तेल आपण गाळून घ्यायचं आहे। मी माझ्याकडं जी पुरण वाटायची जाळी आहे त्याच्यावरती मी सुरुवातीला हे तेल गाळून घेते। तर त्याच्यावरती तेल टाकून थोडंसं हलकं हाताने प्रेस करत करत त्याच्यातून जेवढं शक्य होईल तेवढं तेल बाजूला काढून घेतलं। आता बऱ्यापैकी तेल अशा पद्धतीने निथळून बाजूला येणार आहे, पण आता जी ही फुलं आणि पानं याच्यामध्ये बरंचसं तेल अडकून पडलेलं असतं, तर त्यासाठी मी इथे एक पातळ कपडा म्हणजे माझ्याकडे एक छोटीशी नेटची ओढणी आहे, त्याचे 3-4 पदरे त्याचे फोल्ड करून मी त्याच्यामधून तेल गाळून घेणार आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा एकदम पातळ असा कपडा घेऊ शकताय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला तेल ज्याच्यातून गाळून घ्यायचं आहे। बघा, इतकं प्युअर, इतकं मस्त तेल तयार झालेलं आहे ते, आणि त्याच्यात पूर्ण आपण जे पण इन्ग्रेडियंट ॲड केलेत त्याचा पूर्ण असा रस उतरला। तर आता या ठिकाणी मी अजून एकदा हाताने थोडंसं कुस्करून तेल निघते का बघते त्याच्यातून, आणि त्यानंतरची स्टेप म्हणजे मी ओढणीमधून ते व्यवस्थित प्रकारे गाळून घेणार आहे।
तर फक्त टोटली काही असं नाही की या तेलानेच हेअरफॉल थांबणार आहे. आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयी बदलायच्या आहेत. तसंच गृहिणी म्हणून आपण फक्त घरातल्याच कामांकडे किंवा घरातल्याच लोकांकडे जास्त न लक्ष देता आपण आपल्या हेल्थकडे पण लक्ष द्यायचं आहे. आणि दिलंच पाहिजे प्रत्येकाने आपल्या हेल्थकडे. कारण एका लेवलला आपण जर फिट असू तर आपले घर, आपला नवरा किंवा आपली मुलं किंवा आपल्या घरातली इतर सदस्य, सासू सासरे वगैरे सगळे फिट राहणार आहेत. आणि त्यासाठी आपण स्वतःची काळजी अगोदर घेणं गरजेचं आहे. तर हेअरफॉलसाठी आपण एक हेल्दी डाएट घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच एक मला आता रिसेंटली मी चालू केलेली सवय म्हणजे आपल्याला भिजवलेले काही ड्राय नट्स किंवा काही जे भोपळ्याच्या बिया आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल होतात. त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया मिळतात. तर अशा प्रकारचा आपण डाएट जो म्हणू शकतो आपण न्यूट्रिशियस डाएट घेतला पाहिजे. तर सीड्स किंवा नट्स, ड्रायफ्रूट्स याचा समावेश आपण आपल्या आहारात केला पाहिजे. तसेच मेथीचं पाणी पिणं शक्य असेल तर रात्री मेथी भिजत घालून सकाळी ते पाणी, अगदीच ह्या रोजच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही. डाएटच्या बाबतीत आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे म्हणतो ते आपण नियमित करू शकतो. पण मेथीचं पाणी म्हणा किंवा कढीपत्त्याची 4 हिरवी पानं खाणं हे आपण कधी करू शकतो आठवड्यातून 2-3 वेळा. सगळ्या सवयी अगदी लहानपणापासून किंवा अगदी अगोदरपासूनच असतील असं नाही. मी पण काही सवयी आत्ता सुरू करू पाहते आहे. कारण मी आत्ता माझ्या वयाच्या 30शीत आहे आणि आत्ता मला असं वाटतं आहे की खरंच मी स्वतः जर हेल्दी असेन तर मी माझ्या फॅमिलीला हेल्दी ठेवू शकते. मी त्यांचं हवं नको ते नीट बघू शकते. त्यामुळं काही सवयी मी आत्ता लावते. जसं की मी आता म्हणते की मेथी पाणी मलाही अगदी म्हणजे दररोज शक्य नाही होत. पण मी बऱ्यापैकी ट्राय करते की आठवड्यातून एकदा किंवा कधी तर असं होतं की 1-1.5 आठवड्यातून एकदा. पण ठीक आहे ना, जेव्हा शक्य होईल तेव्हा तरी. आणि जिथून आत्ता तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकताय तुम्ही आजपासून या सवयी सुरू करू शकता. म्हणतात ना जब जागो तब सवेरा. पण मला असं वाटतं की आपल्या 30शीपासून तरी कमीत कमी आपल्याला आपल्या हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा अगदीच आपण 40शीत जाऊ किंवा त्याच्यापुढे 50शीत जाऊ तर तेव्हा आपल्याला आरोग्याचे काही प्रॉब्लेम्स व्हायला नको. त्यासाठी आपण आत्तापासून थोडीशी जेव्हा काळजी घेणं शक्य होईल तेव्हापासून घेतच जाऊया. कोणी अर्ली एजमधल्या मैत्रिणी पाहत असतील तर त्यांनी आत्तापासून काळजी घ्यायला सुरुवात करा. तर अशा पद्धतीने बघू शकता हे तेल बनवून झालेलं आहे आणि नक्कीच या तेलाने तुम्हाला फरक वाटेल. मी म्हणते तसं तुम्ही शक्यतो तुमच्या लाईफस्टाईल बदला, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदला, हेल्दी न्यूट्रिशियस फूड घ्यायला सुरुवात करा. आणि त्याबरोबरीनंच तुम्ही हे तेल वापरत असाल तर तुम्हाला जर हेअरफॉल किंवा कोंडा वगैरे अशा समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर नक्की याने कमी व्हायला मदत होईल. आणि तुम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करून पॅरलली तुम्ही हे सगळं ट्राय करत असाल तर याचा इफेक्ट नक्कीच तुमच्या स्किनवरतीही दिसणार आहे आणि केसांवरतीही दिसणार आहे. कारण आपलं गट हेल्थ कसं आहे त्यावरून पण आपलं म्हणजे दररोजची दिनचर्या किंवा आपण कसे आहोत, कसे दिसतो हे ठरतं. तर बघू शकता इतकं सुंदर कलर झालेला आहे त्या तेलाचा आणि वासही अगदी छान मस्त येतो आहे. तर अशाच प्रकारे मी हे अधूनमधून असं वालं तेल बनवतच राहते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.